नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला एकत्र दिला जाणार आहे. म्हणजेच टोटल तुमच्या अकाउंटवर आता या ठिकाणी 3,000 रुपये दिले जाणार आहेत. 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचं आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जास्त वेळ मी तुमचा घेत नाही, डायरेक्ट तुम्हाला मेन मुद्द्यावरती मी घेऊन आलेले संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे. पुराव्याची संपूर्ण माहिती देणार आहे. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या त्या सर्व घडामोडी आपण या ठिकाणी बघणार आहोत. पण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून द्यायचे. तुमच्या शेजारी पाजारी, तुमच्या नातेवाईकमधील तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट करणार आहे. तर बघा, अपडेट अशी आहे, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळणार आहे. जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागलेल्या आहेत. गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट 2024चे हप्ते एकत्रितपणे 3,000 रुपये ठिकाणी जमा झाले होते. कधी मिळाले होता तर 17 ऑगस्ट 2024 रोजी तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा झालेले होते. 17 ऑगस्ट 2024 रोजी तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये दिले गेले होते. जुलै आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळालेला होता. पुढे बघा, ज्याचा शुभारंभ पुण्यामधील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेला होता. यंदाही अशी शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट 2025चे हप्ते एकत्र जमा होऊ शकतात. म्हणजेच काय, तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार आहे. आणि हे एकत्रित हप्ते तुम्हाला कधी मिळणार ते बघा, तर विशेषतः रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला हे हप्ते मिळणार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला हे हप्ते जमा होऊ शकतात. सूत्रांनुसार 9 ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. गेल्या अनुभवावरून सणासुदीच्या काळामध्ये पैसे जमा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे रक्षाबंधनाला 3,000 रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. म्हणजेच बहिणींनो, रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तुम्हाला हे 3,000 रुपये दिले जाणार आहे. आणि हे 3,000 रुपये तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर ठिकाणी 3,000 रुपये मिळणार आहे. आणि रक्षाबंधनाची ओवाळणी ह्या बहिणींना दिली जाणार आहे. तर अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला दिली आहे. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला दिली आहे. एकाच वेळेस तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे. रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून हे तुम्हाला पैसे मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या लेटेस्ट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.